तर मंडळी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण व्हिडिओमध्ये दाखवणार की गावाकडची संध्याकाळ काय असते त्याचा एक छोटासा नमुना दाखवणार। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मंडळी आयुष्यात किती मोठा खेळाडू झाला तरी सुद्धा त्याच्या खेळाची सुरुवात ही बॉक्स क्रिकेटनेच होतो, म्हणजेच अंडरआर्म क्रिकेटने होतो, हे लक्षात असू द्या। तर मंडळी पाहू शकता संध्याकाळचा नजारा, एकदम गावालगतच शेत आहे, पाहू शकता वातावरण बघा कसं आहे। तर मंडळी ही वनस्पती सध्या पाहतात तुम्ही, ही जवळपास म्हणजे हिवाळ्याच्या सीझनमध्येच पाहायला भेटते। फुलं बघा किती आकर्षित आहेत आणि ह्या फुलांवर एवढी फुलपाखरं जमा होतात ना मंडळी, प्रमाणाच्या बाहेर फुलपाखरं असतात। पण हा झाड आता चुकूनच कुठेतरी पाहायला भेटतो। हे त्याच्यावर फळं येतात, त्यांना घांगरीचं झाड बोलतात, कारण हे फळ तयार झालं बघा, ह्याच्यात बिया ज्या तयार होतात ते पूर्ण पिकल्यानंतर हे असं आवाज देतात, म्हणून घांगरीचं झाड असं म्हटलं जातं। कदाचित तुमच्याकडे वेगळ्या नावाने ओळखत असतील, पण फुलपाखरांसाठी आकर्षित करण्यासाठी एक खूप महत्त्वाचं झाड आहे, पण आता चुकूनच पाहायला भेटतं। आणि थंडीच्या सीझनमध्येच म्हणजे जेव्हा वालांच्या शेंगा होतात त्या सीझनमध्ये हे झाड पाहायला भेटतं मंडळी। तर पाहू शकता जिकडे तिकडे तुम्हाला वालाचीच रोपटं दिसतील। खरं तर मंडळी यावर्षी पाऊस लेट गेला, म्हणजे हल्ली पावसाचा कसा नेम नाही, त्याच्यामुळे आणि वालांचं पीक कसं असतं, जेव्हा पावसाचा म्हणजे पाण्याचं शेतातलं जे प्रमाण असतं ते कमी होईल, म्हणजे आमच्याकडे त्याला वल म्हणतात, वल जेव्हा जातो म्हणजे जमीन जेव्हा सुकत येते तेव्हा ते वाल टाकायला लागतात, तेव्हाच ते तयार होतं। आणि ओलाव्यामध्ये जर वाल टाकले तर ते वाल म्हणजे रोपटे तर तयार होतात पण ते पूर्ण फुकट जातात। तर मंडळी ही पाहू शकता, काही जण वाल नाही लावत तर अशी भाजीपाला लावतात वेगवेगळ्या प्रकारचं। ही मक्याची झाडं आहेत पाहू शकता तुम्ही, आणि हे आतमधली झाडं आहेत ही कारलीची आहेत, पाहू शकता। आता त्यांना फळं लागतील, फुलं तर पकडले बा, पिवळ्या कलरची फुलं आहेत पाहू शकता। आणि मंडळी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे साड्यांचं असं कुंपण का केलं, तर जो काही म्हणजे शेतकरी भाजीपाला लावतो त्याला नजर न लागावं म्हणून हे असं साड्यांचं कुंपण केलं जातं, जेणेकरून कोणाचं लक्ष नाही जात। तर मंडळी पाहू शकता, आता मगातल्या शेतात आपण पाहिलं होतं त्या शेतामध्ये छोटी छोटी रोपटं होती म्हणजे वालाच्या झाडाची, पण ही रोपटं बघा असं मोठी झाडं तयार झाले आणि फुलं पण लागले आहेत, म्हणजे काही दिवसांनी याला शेंगा पण लागतील। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या शेतामध्ये एवढी छोटीशी म्हणजे रोपटं आणि इथे एवढे असे म्हणजे वाल तयार होत आलेत असं का, तर मंडळी ह्या शेतातलं पाणी म्हणजे पाण्याचं प्रमाण ओलावा असतो म्हणजे ज्याला वल म्हणतात, वल लवकर गेला त्याच्यामुळे हे लवकर टाकलं आणि त्याच्यामुळं ही रोपटं लवकर तयार झालीत आणि याच्या शेंगा पण लवकर तयार होतील, पाहू शकता।
आता आपल्याला ह्या शेतामध्येच पाहू शकता 2 प्रकारचे आपल्याला बगळे पाहायला भेटतील. हा समोर दिसतो बघा कालपट कलरचा, आणि तो पूर्ण पांढरा शुभ्र असा आहे. ते 2 आहेत ते पूर्ण पांढरा शुभ्र आहेत, पाहू शकता तुम्ही. तर मंडळी आमच्याकडे बगला या पक्षाला कोकिरा अशा नावाने म्हटलं जातं. साधारणतः उडल्यानंतर दोन्ही सेम कलरचेच वाटतात, पांढरा कुठला आणि राता कुठला. म्हणजे तो कालपट कलरचा होता त्याला आमच्याकडे राता कोकिरा असं म्हटलं जातं. हे पाहू शकता मंडळी, तो पक्षी बघा किती आकर्षित करणारा असा पक्षी. निळसर पांढऱ्या आणि अशा मातेरी कलरचा पक्षी, आणि चोच पूर्ण लाल प्रकारची असते याची. याला आमच्याकडे गणा बोलतात. किंगफिशर ऐकलं असेल. किंगफिशरमध्ये खूप प्रजाती आहेत, त्यातलीच एक प्रजाती आहे मित्रांनो. तिला पाहू शकता. तर मंडळी कोकिला आलेले हे पाहू शकता त्या झाडावर. सीताफळ नाही, पपईचं झाड आहे त्याच्यावर बसलेले पाहू शकता तुम्ही. खरं तर मंडळी ती झाडावर जी पपई आहेत त्यांच्या शोधात आलेली आहे ती, पण तिच्या खाण्यायोग्य अजून ते फल तयार झालेलं नाही, त्याच्यामुळं ती बाजूनच लांबूनच बघत आहे. पाहू शकता तुम्ही, ते पाहू शकता. मी म्हटलं होतं ना ती पपई खायलाच आलेली आहे. पाहू शकता ती म्हणजे शोध लावते एक प्रकारचा, ती फल तयार झाले का. कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित येत नाही, आपण पुढून ट्राय करू. असली तर आपल्याला सापडेल. तर मला पाहिल्यानंतर मंडळी पळून गेली. तर मंडळी पाहू शकता इथे सुद्धा तशाच प्रकारचे म्हणजे बहुतेक ठिकाणी त्याच प्रकारचं कुंपण तुम्हाला पाहायला भेटेल. जेणेकरून कोणाची नजर न लागावा म्हणून हे कुंपण तयार केलेले आहे. पाहू शकता तुम्ही. तशी पण नजर जातेच, पण थोडं लक्ष कमी होतं. ही सुद्धा कारलीचीच झाडं आहेत पाहू शकता मंडळी. आणि ज्याचे धागे जे इकडे तिकडे आधीमध्ये असे चौकोनी आकारामध्ये ते दिसतात त्याला मांडवली म्हणतात. ते पूर्ण रोपट्याची वेल तयार होते ती पूर्ण जेव्हा त्या मांडवलीवर पसरते आणि त्याच्यावरती फळं लागतात. तर मंडळी पाहू शकता निसर्ग वातावरणातच निसर्ग असंच घराला नाव. तर मंडळी आपल्याला सूर्यास्तच पाहायला भेटला असता, कॅमेऱ्यामध्ये नक्कीच आपण व्हिडिओमध्ये दाखवला असता, पण सध्या वातावरण माहिती आहे बहुतेक 3-4 दिवस झाले असतील वातावरण दिवसभर असंच असतं. आधीमध्ये ऊन आला तर येतो, नाहीतर असा ढगाळ वातावरण असतो. आणि हवामान खात्याने सुद्धा सध्या 2-3 दिवस पावसाचे चिन्ह असे दर्शवलेले आहेत, तुम्हाला माहीतच असेल. खरं तर मंडळी आता जे ऋतू आपले होते वर्षातले 4-4 महिन्याचे ते आता ऋतू राहिलेत असं वाटतच नाहीत. कारण पाऊस जो जूनमध्ये सुरुवात करायचा तो सुरुवात करायला जुलै लावतो आणि जाता जाता शेवटी मग वाट लावून जातो. आणि थंडी पण आधीमध्ये लागते, मध्येच बंद होते. आणि उन्हाळा पण तसाच, म्हणजे फिक्स ऋतू राहिलेत नाही. आणि पावसाला आहे तो पूर्ण म्हणजे वर्षभर असा पाऊस कधीही पडत राहतो. बाहेर देशात जसा कधीही पडतो त्याच पद्धतीचं वातावरण आता आपल्याकडे आपल्या देशात पाहायला भेटते. याचं कारण म्हणजे आपणच, ह्या गोष्टीला कारणीभूत म्हणजे आपणच. कारण आपण खूप प्रमाणात झाडंसुद्धा एवढ्या वर्षात तोडलेले आहेत, नको त्या ठिकाणी जमिनी खोदलेल्या आहेत, जबरदस्तीने म्हणजे सगळं चाललेलं आहे. म्हणजे पर्यावरणाच्या विरोधात आपण चाललेलो आहोत आणि त्याचा त्रास, त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला पाहायला भेटतातच मंडळी. तर मंडळी पाहू शकता आता ह्या शेतामध्ये तुम्हाला पिशव्या लावलेले असतात आधीमध्ये. ह्या पिशव्या का लावल्यात तर उंदीर वगैरे लागतात, उंदीर घुस, त्यांच्या बचावासाठी ह्या पिशव्या लावलेल्या आहेत. मंडळी वातावरण एकदम भारी आहे, पाहू शकता तुम्ही. ही झोपडी बघा मंडळी,
तर रात्री जेव्हा ही भाजीवर लावणारी माणसं असतात ती जवळपास म्हणजे सगळीच नाही पण ठिकठिकाणी अशी वस्ती धरून राहतात. पण रात्री बैल वगैरे किंवा रानडुकर विविध प्रकारचे प्राणी येतात, त्याच्यामुळे ते भाजीपाल्याचं रक्षण करण्यासाठी ते शेतकऱ्यांना वस्ती पकडायलाच लागतं. आणि मित्रांनो, शेतावर झोपण्याचं आणि वेळ घालवण्याची मजा असते ती वेगळीच असते. खरं तर सध्याचं युग हे मोबाईलचं युग आहे, त्याच्यामुळं आजच्या पिढीला ह्याचं महत्त्व कळणार नाही. पूर्वीची लोक शेतावरच झोपायची, पण आत्ताच्या जनरेशनला हे सगळं ऑड वाटेल आणि लाज पण वाटेल. पण खरं सुख आणि खरं जीवन हे तेच लोक जगत होती. म्हणजे पाहू शकता आई माऊलीचं मंदिर इथून व्यवस्थित आपल्याला दिसतंय. तर मंडळी, ही पक्षी बघा आकाशात उडत आहेत. हे पक्षी म्हणजे जवळपास आपल्याला बहुतेक वेळा असे दिवसभर हवेमध्ये असे म्हणजे आकाशात उडतानाच दिसतात. चुकूनच असे कुठेतरी बसतात आणि त्यांचं कामच ते उडण्याचंच असतं. आणि उडता उडतात ते आपलं अन्न वगैरे हवेतच जे कीटक वगैरे उडतात तेच अन्न खातात मंडळी. आणि यांची साईज असते म्हणजे आकार असतो यांचा हा एवढाच असतो, हा का मोठा होत नाही. तर म्हणून त्या लाकडांवर बुट्टा अडकवलेले आपल्याकडे काहीतरी पक्षीच आहेत. पाहू शकता बाजूच्या त्या झाडावर हा पक्षी आहे, पण इकडं आहेत ते बुट्टा आहेत पायातले. लांबून ते असे वाटतं की कुठलं तरी पक्षीच आहे झाडावर, याच्यावर डांब्यावर बसलेलं. तर मंडळी, संध्याकाळची वेळ आहे आणि सगळेच आपले शेतकरी जे शेतावर सकाळी जातात ते आता जवळपास घरी परतताना आपल्याला दिसत आहेत, पाहू शकता. आणि त्याच प्रकारे पक्षीसुद्धा आपल्या घरट्याकडे परतताना आपल्याला दिसतात. कारण आता संध्याकाळची वेळ झाली म्हणजेच घरी परतण्याची वेळ झालेली सगळ्यांनाच समजले आता. मंडळी, नजारा पाहू शकता तुम्ही, मनाला आकर्षित करणारा असा नजारा आहे आणि मंत्रमुग्ध करणारा असा नजारा आहे. कोणालाही अशी संध्याकाळची वेळ घालवायची इच्छा होईल असं वातावरण आहे, पाहू शकता. कोणालाही अशी संध्याकाळची वेळ घालवायची इच्छा होईल असं गावाकडचं वातावरण असतं. म्हणून मित्रांनो, म्हणतात ना की शेवटी गाव ते गाव असतं, त्याचं उत्तम उदाहरण हे आहे, पाहू शकता तुम्ही. तर मंडळी पाहू शकता, ही पूर्ण कारलीची रोपं आहेत. अजून कारली लागलेली नाही, आत्ताशी फुलं लागलीत, पाहू शकता तुम्ही. आत्ताशी कुठंच तरी फळं लागायची सुरुवात झाली, पाहू शकता. आणि ते मंडळी आहेत, ह्याला आयकूर म्हणतात आमच्याकडे, पाहू शकता तुम्ही. भाजीत कोणत्याही प्रकारच्या भाजीत ते टाकू शकता आणि खूप छान लागतं असं. समीर साहेबांनी आपल्यासाठी काकडे आणलेत, पाहू शकता मंडळी तुम्ही. तर मंडळी पाहू शकता, अजूनही आपली शेतावरून लोक परतताना तुम्हाला दिसतील. अजून म्हणजे पूर्ण कालोख झाला तरी पण काही लोक म्हणजे परतताना दिसतील.
तर मंडळी ह्याला मलनीची मलशी बोलतात, तणशी बोलतात, प्रत्येकाची वेगवेगळी नावाने प्रत्येकजण म्हणतात, काही जण मलनीसुद्धा म्हणतात. तर भाताचं पीक जेव्हा तयार होतं तो राहिलेला ती झाडांची ती म्हणजे भात झोरल्यानंतर जे काही म्हणजे शिल्लक राहतं जे वेस्टेज असतं ते असतं, ते काही म्हणजे प्राण्यांना आपली गुरं असतात त्यांना खायला घालतात, त्याच्यासाठी ठेवतात. तर काही जण शेतातच ते पेरून जाळून टाकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यापासून वह्यांची पानं आपले तयार होतात, हे तुम्हाला माहीत असेल. तर मंडळी आमच्यासाठी हे रोजचंच आहे. तरीसुद्धा म्हणजे एकदा संध्याकाळ झाली की अशीच शेताकडे राऊंड मारण्याची एक वॉक घेण्याची अशी मनात इच्छा एनर्जी तयार होते. कारण वातावरणच मंडळी तसं असतं, तुम्ही कितीही प्रेशर टेन्शनमध्ये असाल किंवा म्हणजे त्रासलेले असाल तर इकडे आल्यानंतर एकदम मूड फ्रेश होऊन जातो. तर मंडळी भाजीपाला शिपण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो, याला इंधन म्हणतात. तर काही जण वेगळ्या नावाने ओळखतात. तर मंडळी तुम्ही आता पाहतात खरोशी धरण म्हणजेच खरोशी डॅम. आपण पावसाळ्यातही व्हिडिओ पाहिले, म्हणजे पावसाळ्यातले व्हिडिओ बनवले होते ते बऱ्याच जणांनी पाहिले असतील. त्यामध्ये सुद्धा आपण या डॅमवर शूटिंग केलेले आहेत. तर मंडळी हा डॅम तुम्ही पाहतात, हा म्हणजे दरवर्षी मातीचं धरण बांधलं जायचं इथे. आणि मागच्या वर्षी अशी कंडिशन झाली की शेवटी पाणी पूर्ण म्हणजे संपून गेलं. लोकांचे म्हणजे भाजीपाला निघायला लागला आणि तो पाणी संपला, त्याच्यामुळं भाज्या लोकांना टाकून द्यायला लागले. म्हणजे आमच्याकडे धंदा बोलतात, भाजीचा धंदा टाकून द्यायला लागले. आणि त्याच्यावर तोडगा म्हणून ह्या वर्षी हे धरण बांधण्यात आलेलं आहे. तर यावर्षी तर फुल भरलेलं आहे, पाहू शकता. म्हणजे जवळपास पावसाला येईपर्यंत हा पाणी टिकेल अशी आशा आहे. आणि मंडळी खरं म्हणजे वैशिष्ट्य, आता भरतीचं पाणी चालू झालं आहे. म्हणजे येणारे जे खारा पाणी असतो भरतीचा, तो पूर्ण म्हणजे येणारं पाणी ह्या डॅमच्या खालीच राहील. आणि हे वरचं पाणी म्हणजे पाऊस गेल्यानंतर अडवलं जातं, तर हा पूर्ण म्हणजे गोरा पाणी राहतो वरती. म्हणजे ह्याच्यावर भाजी लावली जाते या गोऱ्या पाण्यावर. आणि विशेष म्हणजे मंडळी, म्हणजे हे खालचं जे धरणाच्या खालचं खारं पाणी असतं, म्हणजे ज्या खाऱ्या पाण्यात येणारी मच्छी असते, म्हणजे त्या कोलंबे असतील, चिंबोरे असतील, म्हणजे जी खारी मच्छी असतं त्याही मच्छीचा आस्वाद घ्यायला भेटतो, स्वाद घ्यायला भेटतो. आणि गोड्या पाण्यातील जे मासे असतात, म्हणजे शिवडा असेल, काय कॅटफिश म्हणतात त्याला, खऊल असते, वेगवेगळ्या प्रकारचे असे गोड्या पाण्यातील मासे असतात, वरस वगैरे. म्हणजे आमच्याकडे नाव वेगळे आहेत, कदाचित तुमच्याकडे वेगळ्या नावाने म्हणत असतील. तर म्हणजे गोड्या पाण्यातली मच्छी खायला भेटते आणि खाड्या पाण्यातली मच्छी खायला भेटते. मंडळी तर पूर्ण डॅम भरले आणि म्हणजे लेवल जास्त झाली, त्याच्यामुळं तो पाणी काही बाहेर पडत पण आहे, पाहू शकता तुम्ही. मासे उडतात बघा मंडळी, शेवटी ते मोठे मासे होतात. खरं तर मंडळी व्हिडिओ बनवायला अजून मजा आली असती, पण वातावरण जरा तुम्हाला माहीतच आहे, पूर्ण असं धुकं पसरलेलं आहे सगळीकडे. पाहू शकता असं ढगाळ वातावरण आहे, धुकं सगळीकडे वाटतं. त्याच्यामुळं आणि तरीसुद्धा व्हिडिओ झाली चांगली, पण अजून चांगली व्हिडिओ बनवता आली असती. सूर्यास्त म्हणजे सूर्य अस्ताला कसा जातो ते सुद्धा वातावरण खूप छान असतं आणि बघायला एवढं भारी असतं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये ते पण नक्कीच दाखवू. तर मंडळी आता जी भाजी लावतात ती भाजीपाला म्हणजे शिपण्यासाठी, त्यांना पाणी देण्यासाठी म्हणजे इंधन त्या मशीनीचा वापर केला जातो. आणि काही आता इलेक्ट्रिक मशीनसुद्धा आल्यात, पण पूर्वीच्या काली असं काय नव्हतं. पूर्वीच्या काली
जे शेतकरी भाजीपाला करायचे ते पूर्ण म्हणजे अंग मेहनतीवर त्यांचं सगळं असायचं. ते लाकडाचं बांबू आणि त्याला पाठीमागे असे वजन असणारं असं दगड बांधलं जायचं आणि समोर असा बांबूला डबा लावला जायचा आणि ते डबा पूर्ण बेंड करून पाण्यात पाणी काढलं जायचं आणि ते त्याने शिपलं जायचं. खूप अंग मेहनत होती, पण तो त्रास आता एक कमी झालाय. मंडळी पक्ष्यांचा किलबिलाट बघा. अरे बाबा, खूप प्रमाणात अशा सालुंक्या आहेत, पाहू शकता मंडळी. म्हणजे एक प्रकारची त्यांची शालाच भरली, पाहू शकता किती प्रमाणात आहेत. नुसत्या सालुंक्यात आहेत. मंडळी आता पाहू शकता, म्हणजे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि जिकडे तिकडे असे लाईट लागले आहेत, पाहू शकता तुम्ही. पूर्ण डोंगरांच्या आणि झाडांच्या कुशीत असं वसलेलं गाव आहे, पाहू शकता मंडळी. तर मंडळी आता खूप संध्याकाळ झालेली आहे आणि सगळीच जण आपल्या घराकडे परतलेले आहेत आणि आपणही हळूहळू आता कडेकडेने घराकडे चाललोत. तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच जर नवीन व्हिडिओ पाहायचे असतील आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.